आपण थोडा रॅपिड फायर राऊंड घेऊया की मी प्रश्न विचारेन आणि तुम्ही फक्त त्याची थोड्यात उत्तरं द्या. तर मी असं विचारतो की तुमचा आवडता बैल कोणता? माझा आवडता बैल पक्ष्या आमचा आणि बिरजा दोन बैल. आवडती जोडी? आवडती जोडी पक्ष्यानं बादल घरचीच होती. तर मला हे सांगा, निर्विवाद वर्चस्व म्हटल्यावर तुम्हाला कुठला बैल आठवतो? बिरजा. निर्वाद. कुठं काय अनुभव आहे त्याच्याबद्दल? तो एकदा जरी शिंगा आपटली कुठला पण बैल टाका राहणारच फायनलला गॅरंटीनं. तुमच्या ब्रह्मपैलवानाचा बैल घातला होता पुसेगावलाच गाडी मागं पळत होती, बैलानं शिंगा आपटली, 1-2 नंबरच केला. म्हणजे त्याची गॅरंटी होती की आता गेला की गेलाच. आदत किंग? आदर किंग आमच्याकडे नव्हताच. सुंदर सुंदर म्हणून एक होता, 17,000ला आणला होता उमरेजवरून. कारण पहिल्याच मैदानात फायनल झाली ती. पब्लिकचा बादशाह? पक्ष्यान बादल दोन्ही बैल पब्लिक. देखणं रूप ज्याला बघायला खूप आवडतं? सुंदर तोच की पक्ष्यान बादलच लय दिखणी बैल. बैलगाडी क्षेत्रातला बॉडी बिल्डर? बैल तो हे होता उत्तम भाऊचा बैल एक होता, लक्ष्या, मोठा लक्ष्या. मैदानात आले की त्याची खूप दहशत असते असा बैल? कोणता? मैदानात आल्या भरपूर दहशत असते. आत्ता चालूला आता बकासूरनं आमचा बालमा गोडोलीचा चांगली बैल आहे दोन्ही. एखादी आठवणीतील शर्यत जी तुमच्या अजून लक्षात आहे? आठवणीतली पेडगाव झालं होतं बघा, पेडगावचा आठवणीचा तोच फायनल राहिला होता बैल. त्यामध्ये काय झालं? गाडी वाली होती, ती गाडी ही करून पास फायनल झाली होती. हा. आणि दुसरं एक मैदान आमचा लक्ष म्हणून एक बैल होता, त्यानं 3 फायनली खाली जो मोडायचा आणि 1 नंबर करायचा फायनल. दुसऱ्या बैलाच्या खांद्यावर जो मोडणार आणि एकटाच चक्रा ड्रायव्हर घेऊन एकटाच येणार. 3 मैदानं झाली त्याची फायनलची. बैलगाडीचा नाद चांगला की वाईट? नाही, बैलगाडीवाल्याला बाहेरचं इन्कम असला तर चांगला, नाही तर मग प्रत्येक वर्षी कुठला तरी एकर काढा, अर्धा एकर काढा हे होतंय ना. आजकाल तर 10,000 आणि 15,000 दिल्याशिवाय बैलच भेटत नाही. तसा वाईटच नाद आहे. म्हणजे ज्याला हे आहे इन्कम बाहेरची आहे त्यानंच करू शकतो तो. कुठं आपण 1 एकरभर जमीन आणि त्यात बैल घेतला की काजू घालते बदाम घालते. काही लोक म्हणतात आम्ही काजू बदाम घालतो, आम्हाला डाळ परवडत नाही घालायला, मधा पण काजू कसं परवडत? हा, आम्ही डाळ आणले संपलं, अर्ध पोत आले की काळजी होतं ठकटाकी कधी आणतून टाकतोया. काजू बदाम घालणारी माणसं कशी, कोण अंडी म्हणते पाचतो, कोण मुंडी पाचतो, कोण काय करतो. ज्याचं खाद्य आहे त्यालाच द्या ना ते. नको ते कशाला काय सांगताय? राहायला घर नाही आणि मी काजून बदाम घालतो. त्यानं खाल्लं तर जाड तर होईल माणूस. त्यानं काजून बदाम बैलात काय फरक पडणार आहे? भविष्यातील सुपरस्टार वासरू जे आता तुम्हाला वाटते की भरपूर पळतंय? आता माझ्याकडे तर का दुसऱ्याच, माझा एक दख्खन म्हणून एक पळतोय चांगला, अजून फायनल नाही झाली, गटपास करते जाईल तिथं आपलं. आतापर्यंत सगळ्यात मोठं मिळालेलं बक्षीस? सगळ्यात मोठं कोरेगाव 1 नंबर बक्षीस. काय मिळालेलं मोठं? त्यावेळेला 51,000 रुपये एक ट्रॉफी होती. म्हणजे ते आठवणीतलं होतं? हा. अशी काटाकीर लढत झालेली ती तुम्ही बघितलेली? काटाकीर हेच झालं ते कोरेगावला. सगळी मोठी बैल होती ना, आम्ही मध्यम होतो, हे बसत्याला गटपास करतील असं पण हे नव्हतं. पण तिथं सगळ्या गाड्या मारून 1 नंबर केला बैलांनी, घरच्याच बैलांनी. असा बैल जो पुन्हा परत होणे नाही असं कुठला बैल? लक्षात. या क्षेत्रात मिळालेलं नाव दुसरीकडे कुठं मिळू शकतं का? नाही भेट. कमी काळात ज्यानं मोठं नाव केले असा बैल किंवा वासरू? बकासूरच. कमी ह्याच्यात बकासूर कमी वेळात. वय झालं पण अजून पळतोय? ललगुंचा सोन्या आणि जादू एक पळतोय शेंद्र्यातला. असा बैल किंवा वासरू जो सुट्टा निकाल घेतो? मी अड्ड्यातच नाही ना आता, 5-6 महिने अड्ड्यात उन्हामुळं. तुम्ही ज्या वेळेस तुमच्या वेळेस जेव्हा तुम्ही बघत होता त्यावेळेस?
त्यावेळेला आमचा बिरजा एक असायचा. ती म्हणजे हुकमी कसं 85 अड्डा बाहेरच गेला होता तो. आणि परत जे सुराला लागला जायला तिथं तो दशेतच असायची त्या म्हातारा बिरजेची. तुमचं गुरु कोण? माझा गुरु मीच, कोण नाही. माझ्या जवळच येत नव्हतं काम कोणाचं. मी डांबरेट माणूस एकदम. त्यामुळे माणसं येताना विचारच करायचं जावं तिकडे का न जावं. तर मी कोणापाशी माझा एकदम गुरु म्हणलं तर अर्जुन कदम म्हणून एक आहे. मी सगळं त्यापेक्षा मी बोलतो.